चला गाणं तर घेणार पण वो सजी का एक बेहतरीन आवाज के मालिक जिनको आप सुन रहे थे इसके पहले वाले इनिंग में, और हमारे साथ तुकाराम सजी भी है उनके साथ। और अब मुकाबले की शुरुआत एक बड़ा लक्ष्य का पीछा करना है, जवाब देना होगा। 78 रन 30 गेंदे। प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे, क्योंकि फन लाइट का मुकाबला और रात का समय, इस मैदान पर आप देख रहे तो 8:10 हो चुके हैं। आप क्या कहना चाहेंगे? नक्कीच झहीरभाई पाहतोय असं म्हणतात की समोरच्या संघात जेवढे सिक्स मारलेत ना त्याच्यापेक्षा एक सिक्स जास्त मारला तर आपला संघ कुठेतरी प्लस असतो. आणि तसं नक्कीच गोलंदाजी करताना त्यांना माहिती आहे की कोणी किती सिक्स खाल्लेले आहेत. तशी सुरुवात या ठिकाणी करावी लागणार आहे. आणि तसा स्टार्ट या ठिकाणी होतोय का? नक्कीच मोठा फटका होता, मात्र चेंडू कार्पेटच्या स्वरूपात जातोय. या ठिकाणी 2 धावा निश्चितच मिळणार आहेत आणि 2 धावीने सुरुवात होते सनराईजची. आणि सनराईज नक्कीच त्यांना राईज करावा लागणार आहे. या ठिकाणी चमकदार कामगिरी करावीच लागणार आहे जर आपल्याला फायनलच्या सामन्यामध्ये टिकायचं असेल, जायचं असेल, फायनल जर या ठिकाणी खेळायची असेल आणि तो चमकणारा चषक जर उचलायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी तो संघर्ष करावा लागणार आहे. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहू की कशा पद्धतीचं, कारण असं म्हणतात की नशिबाने साथ दिली नाही तरी चालेल, परंतु वेळ मात्र नक्की आपल्याला साथ देते. मात्र त्या ठिकाणी आपले प्रयत्न प्रामाणिक असले पाहिजेत. सही कहा सर जी आपने, इसमें वक्त सही होना चाहिए। ऑफ स्टंप पर खेती आउटसाइड पर खेला, गैप में है, गेंद जाएगी सीमा ने कमाल, ये आता हुआ मैक्सिमम 6 रन कमान दीजिए। ये थैंक यू। क्या बल्लेबाजी का जलवा होगा, क्यों नहीं दोस्तों, जवाब मिलने वाला है क्योंकि ये बड़ा मुकाबला है। सेमीफाइनल नंबर 1 आप देख रहे हैं, 78 का पीछा होगा। बेहतरीन शॉट है, लंगन के बीच में से खेल दिया, गैप में गेंद जा रही है, सीमा ने कमाल, ये तो हुआ मैक्सिमम 4 रन। कितनी होगी खिलाड़ी के हाथ में, बल्लेबाज कौन? विकेट जीता हुआ मधु संगीता ने। क्यों? क्योंकि यहाँ पर तुम्हारी हमारी चलेगी, कभी इधर तो कभी उधर वाला मुकाबला देखने को मिलेगा। 78 का पीछा है ना, तो बल्लेबाज अपने घेर को बदल के बल्लेबाजी और पावर में पावर दिखाते हुए बल्लेबाज गॉन, इनाम आएगा मगर काम उस मैदान पर अनेक होने चाहिए, तो इनाम की बरसात इस मैदान पर लग जाएगी। नक्कीच आणि त्या दृष्टीने प्रयत्न चांगला होता, प्रयत्न नक्कीच चांगला होता. चेंडूची उंची होती, मात्र लांबी या ठिकाणी गाठू शकला नाही. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पारितोषिक येते विपुल याने. जर या ठिकाणी हॅट्रिक मिळवतोय, जर 3 खेळाडू लगातार बाद करतोय तर त्याच्याकडून त्यालाही 500 रुपयाचं पारितोषिक सागर पाटील याच्याकडून. सागर पाटील या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक विपुल साठी. खिलन न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए, ऑफ स्टंप पर खेती, बेहतरीन ड्राइव कर दिया, कवर ड्राइव और गेंद में 4 रनों के लिए फर्रार। जितना खूबसूरत मरीन लाइन उतना बेहतरीन कवर ड्राइव होगा।
का जलवा, जितना खूबसूरत मरीन ड्राइव है ना उतना बेहतरीन कवर ड्राइव था, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच अतिशय सुरेख फटका होता आणि फलंदाजाला एवढा विश्वास होता की हा चेंडू नक्कीच सीमापार, त्यामुळे फलंदाजाने फटका मारल्यानंतर जागेवरून हल्लाही नाही, तो जसा होता तसा आणि त्याच्यापेक्षा जास्त जलवा काय सर खेळाडूंमध्ये पाहायला मिळतो. या ठिकाणी डान्स होतोय, अतिशय सुरेख डान्स या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. नक्कीच चांगला उत्साह या स्पर्धेमध्ये भरण्याचं काम प्रेक्षक वर्ग केला जातोय. पुन्हा एकदा उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अतिशय बाहेरचा होता. या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतात, वाईटचा इशारा मिळतोय आणि एक धावेने धावसंख्या पुढे सरकते 17 धावसंख्येवरती. सही कहा आपने प्रमोद सर जी, 17 रन बने हैं, यहाँ पर खतरा किस पर आप मंडराएगा, ये आने वाला समय तय करेगा। मगर 78 का पीछा इस मैदान पर करना है ना, एक दरवाजे आपके लिए खुल जाएंगे, वरना ये दरवाजे 365 दिन के लिए बंद किए जाएंगे। ये मुकाबला है फुटबॉल में, मिस्टर में गेंद हवा में किसकी मौका है, बास मैदान के बाहर दूसरा झटका उम्मीदों को लगता हुआ, मगर ये मैच में इंजॉय, पैसा वसूल आप देख रहे हैं। 8वीं प्रीमियर लीग 2024 का थरार है और 2025 का थरार है, और यहाँ पर एडिशन चौथा देख रहे हैं, चौथा वर्ष में बात है परमत सर जी, क्या बेहतरीन मुकाबले अब चल रहे हैं, कभी इधर तो कभी उधर इंजॉय। और क्या कहेंगे ये नारंगी के मैदान पर? नक्कीच कारण नारंगीच्या मैदानी अशा पद्धतीचे सगळे सामने दाखवलेले आहेत, आपण पाहिलेले सुद्धा आहेत आणि ते घडणार आहे. या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे, प्रयत्नाला अपयश येणार आहे, प्रयत्नाला यश येणार आहे. नफुलोलेंचा डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न गणेश याचा, आणि जी कामगिरी गणेश गोलंदाजीमध्ये करू शकला नाही, आता मात्र ते फलंदाजीमध्ये करावी लागणार आहे. जर सनराईज यांना स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर गणेश याला मात्र मोठी कामगिरी करावी लागणार आहे. आणि किरण, गणेश आणि किरण अतिशय सुरेख फटका या ठिकाणी पाहूया. कशा पद्धतीची नशिबाची साथ तर मिळणं गरजेचंच आहे, परंतु आपले कष्ट प्रामाणिक असणं गरजेचं आहे, प्रयत्न प्रामाणिक असणं गरजेचं आहे, परिश्रम आपण किती घेतोय, आपण किती घाम गाळतोय ह्याच्यावरती आपलं यश हे नमूद असतं. सही का सर जी, आपने मेहनत करनी होगी, मेहनत करने वालों को ऊपर वाले ने देकर गया है, मेहनत बिना सब कुछ अधूरा है, लड़ना होगा क्योंकि ये मुकाबले की अहमियत जाननी होगी। डे नाइट क्रिकेट का महासंग्राम है और ये नारंगी का इतिहास मैदान है, लड़ना है तो पसीने गंवाए जाए। गेंदबाजों पर पेचर है, देख रहे हर खिलाड़ी देख रहे कि मैदान पर क्या होगा क्या नहीं, ये मुकाबला बदल भी सकता है। ये खराब गेंद है, आप ये गेंदबाजी पर कंट्रोल करना होगा प्रमोद सर जी, वरना ये दरवाजे आपके लिए भी बंद किए जाएंगे। आपने जो बल्लेबाजी की है ना, 78 का लक्ष्य रखा है ना, उस पर ऐसा पानी फेरा जाएगा जैसे समुद्र की लाटें आती है और फिर चली जाती है। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच, आणि अशी सुरुवात सनराईजला गरजेची आहे, अशी सुरुवात सनराईजला गरजेची आहे, कारण आपल्याला 78चं लक्ष्य गाठायचं आहे म्हटल्यानंतर अशा पद्धतीचे चेंडू नशिबाने येणं गरजेचे आहेत आणि मोठे फटके खेळणे गरजेचं आहे. 78चं लक्ष्य जर आपण पाहिलं तितकंसं मोठं नाही आहे, परंतु पुन्हा एकदा अंपायर आमच्याकडे वळतात, स्क्वेअर मारा, व्हाईटच्या रूपात 1 धाव मिळते, 1 धाव धावसंख्या पुढे सरकते स्कोर बोर्डवरती 20 धावा. हर्षला पुन्हा एकदा क्रॅश पाहिजे आहे, हर्षला याने जर हॅट्रिक घेतली, असलाम ने अगर हैट्रिक ली तो वहां पर 1000 रुपए का इनाम आता हुआ रोहित सर जी की तरफ से। चलिए मैच ऑन है, टीवी ऑन रखी है, गेंद को खेल दिया टीवी स्कोर पर, खिलाड़ी है, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने के 4 रन। संख्या पण पाहूया, 24 रन बने, मंजिल अभी दूर है, गहरा अंधेरा है, पार को चीर का रास्ता बनाना है। मगर प्रमोद सर जी कहते हैं ना, ये सेमीफाइनल का दबाव और प्रेशर है, प्रेशर में कोई बिखर जाता है तो कोई निकल जाता है। ये लिस्टों के बाद है, अंपायर के हाथ खुल गए हैं, वाइड बॉल, ये दबाव है प्रमोद सर जी, क्या कहना चाहेंगे आप?
नक्कीच प्रेशर या ठिकाणी सांभाळावं लागणार आहे. जर तुम्ही प्रेशर सांभाळताय तर नक्कीच या ठिकाणी टिकून राहू शकता स्पर्धेमध्ये आणि तो प्रेशर हँडल करता आला पाहिजे. आणि कुठेतरी गोलंदाजावरती या ठिकाणी प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पहिला चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा कॅश प्राइज अर्शलान याने जर पुन्हा एकदा हॅट्रिक घेतली तर उजेब कडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कॅश प्राइज येत आहे, परंतु तशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी मैदानामध्ये व्हायला पाहिजे. कारण आतापर्यंत आपण बघितलं तर चांगली सुरुवात सुपर टायटन्स याने केली होती, परंतु यानंतर चांगली सुरुवात या ठिकाणी सनराईजची पाहायला मिळते. टार्गेट आहे 78चं. लक्ष जरी मोठं असलं तरी अशक्य नाही आहे. लक्ष जरी मोठं असलं जरी बाहेर तरी अशक्य नाही आहे, कारण 78 धावा जर समोरचा संघ मारू शकतो तर आपणही तेवढ्या धावा पार करू शकतो. सही का सर जी, आपने ये करना होगा ना. इनाम आते रहेंगे दोस्तों, काम करने होंगे अनेक. शॉर्ट गेंद मिस टाइम है. गेंद और बल्ले की सामने वाइड बॉल. ये गेंदबाज ने राइट आर्म राउंड विकेट, मगर गेंदबाजी खराब हो रही है. प्रमोद सर जी, ये मैच बन सकता है. हम इरादे लेकर आए, इलाके किसके भी हो, धमाके हमारे होने चाहिए. आणि नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा बक्षीस येत आहे. अर्चलाने एक विकेट जरी या ठिकाणी बाद केला, एक विकेट मिळवण्यामध्ये यश मिळालं तर कुणाल निकम याच्याकडून उर्फ शाहरुख याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे एक विकेट बाद करा, 1000 रुपये घेऊन जा. काय कॅश प्राइज लागले. वाकई में मजा आएगा, क्योंकि दोस्तों ये क्रिकेट का खेल है. आउटसाइड चले गए, स्विंग एंड मिस, डॉट बॉल. प्रेशर है, प्रेशर को निगाहना होगा. आप गेंदबाज बैकअप कर रहे हैं, बैकअप करना होगा. बैकअप नहीं तो आपका पैकअप भी है, क्योंकि ये नारंगी के मैदान में बहुत बड़े मुकाबले ऐसे देखे हैं. ये डे नाइट हो या फिर नाइट का क्रिकेट हो, मगर यहाँ पर आपको लड़ना होगा. पसीने गंवाने पड़ेंगे. मेहनत करने वालों को ऊपर वाला देकर जाएगा. मेहनत हो रही है मैदान पर. नक्कीच या ठिकाणी मेहनत करताना पाहतो, पण दोन्ही संघही या ठिकाणी दोन्ही खेळाडू मेहनत करतायत आणि त्या मेहनतीचं फळ नेमकं कोणाला मिळेल हे मात्र वेळ सांगून देईल. कारण अजूनही सामना तसा बघायला गेला तर अजूनही बॅलन्सिंग आहे जहीर भाई. सही का सर जी, ऊपर नीचे चलता हुआ ये मुकाबला, कभी इधर तो कभी उधर वाला. ये क्रिकेट का खेल है. अगली गेंद, शॉर्ट गेंद है, फिर से मिस कर गए हैं. गेंद विकेट कीपर के दस्ताने में, डॉट बॉल. जितनी गेंदें डॉट आएगी उतना प्रेशर बल्लेबाजों पर होगा. कभी इधर तो कभी उधर वाला है मुकाबला. मगर प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे कि आप बल्लेबाजों को घेर तो बदलने ही है, वरना ये मुकाबला आपके लिए जाएगा और वो दरवाजे सीधे सेमीफाइनल के बंद किए जाएंगे. नक्कीच. आणि नंतर मात्र ते दरवाजे खोलणार आहे जहीर भाई, परंतु कधी 365 दिवसानंतर, कारण या स्पर्धेची पुन्हा एकदा पुढच्या वर्षामध्ये वाट पाहावी लागणार आहे. ठाकूर टप्प्याचा चेंडू आता, चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आहे, मात्र एक धाव पूर्ण, दुसरा त्याचा प्रयत्न होतोय का. नक्कीच या ठिकाणी 2 धावा ही यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. 2 धावा पूर्ण करून धावसंख्या पुढे सरकते. 28 धावसंख्या, 2 षटक समाप्त, धावसंख्या 28. ज्यादा होगा. 18 गेंदे 50 रनों की दरकार है. मैच ऑन है, टीवी ऑन की है. इस ओवर में अगर प्रमोद सर जी 20 से 25 रन आ गए ना तो फिर मैच बनता हुआ नजर आएगा. क्या कहना चाहेंगे आप. नक्कीच नक्कीच, कारण 12 चेंडू आतापर्यंत खेळून झालेत आणि 12 चेंडू मध्ये 28 धावांपर्यंत मजल मारण्यामध्ये यश मिळाले सनराइज हैदराबादला. तरी त्या ठिकाणी 18 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता जर आपण तसं म्हणतात तशा पद्धतीनं लक्ष तसं बघायला गेलं तर मोठं नाही आहे. जर आपण व्यवस्थित या ठिकाणी आपला खेळ करतोय, स्वाभाविक खेळ करतोय, आपला नैसर्गिक खेळ या ठिकाणी जर आपण दाखवला तर 12 चेंडू आणि 18 गेंदे और 50 रनों की दरकार धावा नक्कीच या ठिकाणी पार करू शकतात. आणि ती कामगिरी या ठिकाणी गणेश याला आणि किरण याला करावी लागणार आहे. मात्र गणेश याला जास्तीत जास्त चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही आहे, परंतु आता बऱ्याच वेळानंतर या ठिकाणी गणेश स्ट्राईक एंडवरती डान्सिंग नावाचा प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा, मात्र या ठिकाणी चेंडू मिस झालाय आणि चेंडू निर्धाव यष्टिरक्षकाकडे. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळलेला आहे आणि तो प्रयत्न वारंवार जहीरभाई या ठिकाणी फलंदाजाकडून राहणार आहे. जास्तीत जास्त चेंडू सीमापार करण्याचा प्रयत्न निश्चितच फलंदाजाकडून राहणार आहे.
करना होगा ना सर जी, क्योंकि ये मुकाबले में जीतकर चैंपियन ट्रॉफी बनने के लिए जाना होगा ना, वो दरवाजे खोलने होंगे तो बल्लेबाजी का जलवा भी करना होगा। खतरे का इस्तेमाल किया, आउटसाइड पर गेंद को खेल दिया, क्या में गेंद, खिलाड़ी वहां पर जब तक आएंगे गेंद को फील करेंगे थोड़े बफर हुए हैं, 1 को 2 में तब्दील किया है, रन संख्या आगे सरकती हुई इस मैदान पर 29, 30 रन बनते हुए नजर आएंगे, मगर अभी भी 48 रनों की दरकार है। मैच ऑन, टीवी ऑन रखी है दोस्तों, दरवाजे खुलेंगे तो इस मैदान पर सिक्सर चौके के साथ आकाशबाजी करनी होगी, गेंद को आसमान दिखाना होगा। प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच आपल्यावर त्याचा प्रेशर कमी करायचं असेल ना तर 1-2 मोठे फटके या षटकामध्ये येणं गरजेचं आहे फलंदाजीसाठी. आणि पुन्हा एकदा सफल होऊन घेण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न अयशस्वी होतो या ठिकाणी. गणेशाला चेंडू काही तर समजत नाही आहे आणि चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. सही कहा आपने सर जी, आप गेंदे आपके पास सिर्फ 15 बची है, अब 15 गेंदों में आपको बनाने 48, तो यहां पर गेंदे डॉट आएगी तो पेशर होगा, पेशर में कोई बिखर जाता है तो कोई निकल जाता है, मगर दूसरिया में इस ट्रॉफी का 2024 का बेहतरीन मुकाबला आप देखने जा रहे हैं। लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम चल रहा है, मगर काम चाहिए दोस्तों, बने रहिए, ये मुकाबला बन सकता है, क्षमता ताकत हिम्मत होनी चाहिए, ये क्रिकेट का खेल है, बदलने में देरी नहीं लगती। आउटसाइड खेलने का स्विंग एंड मिस करती हुई, मगर गेंद मिस टाइम है और गेंद आती हुई मैदान पर। आणि अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला प्रवीण याच्याकडून. चांगली सुरुवात ही त्यांनी करून दिली होती. फलंदाजीमध्ये आपला जलवा या ठिकाणी दाखल होता, आता मात्र गोलंदाजीमध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी. कोणताही मोठा फटका खेळण्याची संधी फलंदाजाला देत नाही आहे, पूर्णपणे जखडून ठेवलंय, अतिशय जखडून ठेवलंय फलंदाजीला. आणि हे मोठे फटके नक्कीच तुमचं जे रन रेट जो आहे, सरासरी जो आहे, हा सरासरी धोकादायक ठरवू शकतात. सही कहा सर जी आपने, क्योंकि वो 100 आपके ऊपर जो प्रेशर बनाना, बल्लेबाजी क्या छूटे, वो बल्लेबाजों ने मेला लूटा है, मगर आपको वो भूलना होगा, मैदान के अंदर अपना 100% देना है। बेहतरीन गेंद अभी इस टाइम है, गेंद हवा में, गेंद पर विकेट कीपर आ रहा है, कौन होनी चाहिए, किस बनेगा, बेहतरीन विकेट कीपर हुआ मधु संजीदा हुआ। करूं, मगर दोस्तों यहां पर अब 12 किसके बनने वाले हैं, ये लाजवाब है, मगर 12 बनने में टाइम है। कौन सी टीम के इस मैदान पर सिटी बनने जा रही है, वहां पर एक साझेदारी चाहिए, वो साझेदारी नहीं बन रही है प्रमोद जी। मुकाबला एक लाजवाब है, बेमिसाल है, कभी तुम्हारी तो कभी हमारी बारी, ये मुकाबले में देखने को मिलते हुए। नक्कीच आणि चांगली सुरुवात या ठिकाणी, जो चांगला स्टार्ट पाहिजे होता, जसा सनराईजला, तशा पद्धतीचा होताना दिसत नाहीये, पण तो करावा लागेल, कारण अजूनही आपण चांगल्या पद्धतीचा सामना या ठिकाणी जिंकू शकतो, चांगल्या पद्धतीने जिंकू शकतो. कारण आतापर्यंत जसं तुकाराम सर मागे म्हणत होते की आतापर्यंत तुम्ही चांगला आराम केलात, आता आराम करून जमणार नाही, कारण सेमीफायनल आहे. पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि या ठिकाणी काय होत आहे, झेल सुटतोय. नवीन फलंदाज दाखल झालाय, मात्र झेल सुटलाय चेतन याचा. 2 धावा मात्र या ठिकाणी मिळतील, षटक समाप्त होतोय. तिसरं 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 33 धावा. दे 45 रनों की दरकार, 12 चेंडू 45 धावा, 45 रन रिक्वायर्ड टू मैच। मैच ऑन, टीवी ऑन रखिए। हीट ओवर में अगर 20 से 22 रन छूटे गए, ये मैच बनेगा। क्षमता इरादे हम लेकर आए हैं दोस्तों, चैंपियन बनना होगा ना, ये एडिशन चौथे का आरटीओ प्रीमियर लीग 2025 बेमिसाल है, लाजवाब है। नारंगी के मैदान पर सस्ता हुआ गस्ता हुआ ये मुकाबला है, क्योंकि लड़ना है तो पसीने गंवाने पड़ेंगे, मेहनत करनी पड़ेगी, मेहनत बिना आपको कुछ नहीं मिलेगा। लड़े मिलेंगे
तो इस मैदान पर आगे बढ़ेंगे, वरना ये मुकाबला आपके दरवाजे बंद करता हुआ नजर आएगा। सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच, कारण ॲव्हरेज क्रिकेट आता खेळणं गरजेचं आहे. 12 चेंडू आपल्याकडे फक्त शिल्लक आहेत आणि 45 धावांची आवश्यकता आहे. जर जहीरभाई या ठिकाणी आपण या षटकामध्ये 20-25 धावा जर आपण या ठिकाणी काढण्यामध्ये यश मिळतंय, तर पुढच्या येणारा जो गोलंदाज आहे त्याच्यावरती प्रेशर असणार आहे आणि तो प्रेशर जर हटवायचा असेल, फलंदाजीवरून जर प्रेशर हटवायचा असेल, तर या षटकामध्ये साधारण एक 20-25 धावा येणं गरजेचं आहे. सही कहा सर जी आपने। राइट मोड़ से गेंदबाजी करने के तैयार, ऑफ स्टंप पर गेंदबाज है, मगर ये लाइन खराब है, दिशाई से आप भटकेंगे तो आपको पड़ेंगे फटके के। मैच ऑन है, क्योंकि इस ओवर में अगर 20 से 22 रन, आपने सही कहा 25 रन, मगर मैं तो किमान चाहता हूं कि 20 रन। आखिरी ओवर के गेंदबाजों पर होगा वो दबाव, वो प्रेशर, और प्रेशर में कोई बिखर जाता है तो कोई निकल जाता है। कदमों का इस्तेमाल ऑन साइड पर खेलना चाहते थे बैटर, गेंद का संबंध नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तानों में, डॉट बॉल। आप सर जी यहां पर डॉट गेंद आएगी तो बल्लेबाजों पर प्रेशर होगा, मगर गेंदबाजों को बैकअप करना जानते हैं, मगर क्या टारगेट बड़ा है, मगर बल्लेबाजी में कहते हैं ना, आपके साथ से बड़ा ये टारगेट नहीं होता। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच, आणि वारंवार प्रयत्न शपथवर मारण्याचा प्रयत्न गणेश करून होतोय, परंतु यशस्वी येत नाही आहे. आणि या ठिकाणी काय होतंय, पुन्हा एकदा डॉट चेंडू या ठिकाणी येतोय, मात्र आता प्रेशर कुठेतरी फलंदाजीवरती वाढताना दिसतोय. आणि जर सरळ बॅटने तुम्हाला धावा येतात तर आडव्या बॅटने खेळण्याची काही गरज नाहीये, कारण आपल्याला धावा पाहिजेत. आता धाव्या तुम्ही कशाही मिळवा, आडव्या उभ्या कशाही बॅटने तुम्ही धावा काढा, धावा पाहिजेत आपल्याला. आणि या ठिकाणी तो प्रयत्न या ठिकाणी झाला पाहिजे, परंतु धावा या ठिकाणी येताना दिसत नाही. ये जहीरभाई सही कहा सर जी। ऑन साइड पर गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच के नीचे, बेहतरीन कैच ड्रॉप। ये क्या छूटा, क्या सेमीफाइनल का मुकाबला छूटा, ये तो आने वाला वक्त कहलाएगा। मगर सर जी आपने सही कहा, जब आप मैरिट पर जितना खेलेंगे ना, उतने रन आपके बल्ले से आएंगे, रन संख्या आपके खाते में जुड़ेगी, टीम के रन संख्या बढ़ेगी। मगर आप 9 गेंदे हैं, 43 रनों की दरकार है, ये 2 बड़े शॉट 3 गेंदों में चाहिए, वरना ये मुकाबला आपके हाथों से छवकता हुआ दूर होता हुआ नजर आएगा। बेहतरीन शॉट, एक्स्ट्रा ड्राइव खेल दिया लोगों के बीच में से, गैप में खिलाड़ी जब तक गेंद को फील कर पाएंगे 2 रन आसानी से पूरे कर जाएंगे दोनों बैटर। मगर दोस्तों ये मेहरबा रनिंग 2-2 रन आपको यहां पर आगे बढ़ने का मौका नहीं देगी। बड़े शॉट खेलेंगे तो उस ट्रॉफी की निगाहें आपकी है ना, वहां तक पहुंचने का आपको प्रयास मिल जाएगा। मगर ऐसे 1-1 2-2 रन से ये दूर होता हुआ नजर आएगा ये मुकाबला। फील्ड से खेल दिया, ऑन साइड पर गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक इनको फील किया जाएगा, फिर एक ही रन मिल जाएगा। अब गेंदे हैं मैदान पर, 7 रन आने बाकी है। 40 रनों की दरकार है। प्रमोद सर जी आप तो ये मंजिल दूर है, मगर ये सिक्सर आएगा। एक मैदान ने 6 बॉल 6 सिक्सर देके, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच, आणि इथे शक्य आहे ते 6 चेंडू आणि 6 धावा या ठिकाणी शक्य आहे, परंतु आता मात्र या ठिकाणी चेंडू निर्धाव विसावलाय आणि षटक समाप्त होत आहे. 4th धाव संख्या झाली आहे 38 धावा. कहते हैं ना प्रमोद सर, वो भी बन सकते हैं, मिस्टेक वाले गाने नहीं बनने चाहिए गेंदबाजों के द्वारा। पहली गेंद डॉट वाइड यॉर्कर, एक लाजवाब गेंद। चलिए दूसरे मुकाबले का टॉस हुआ है, दूसरा सेमीफाइनल की टीम में तैयारी में रहे, मगर आप एक टीम के दरवाजे खुलेंगे, एक टीम के दरवाजे बंद किए जा रहे हैं, क्योंकि ये मैच थोड़ा सा दूर हो रहा है। प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच, कारण 6 चेंडू 40 धावा, एखादा नो आला असता तर शक्य होतं, मात्र या ठिकाणी डॉट चेंडू, पुन्हा एकदा चेंडू भिरकावला, चेंडू येतोय, पाहूया क्षेत्ररक्षक, आणि या ठिकाणी जेलबाद होऊन परतावं लागणार आहे फलंदाजाला. यस डीजे क्या अब ये मुकाबला दूर होता हुआ? क्योंकि दोस्तों वो टारगेट जो बड़ा था ना,
उसे बल्लेबाजी के जलवे पावर प्ले में नहीं दिखाई दिए। उसके बाद वो मैच तीसरे ओवर में थोड़ा सा फंसता हुआ नजर आया। खेल खोले जाते तो ये मैच भी बन सकता था। शॉर्ट गेंद थी, ऑनसाइड खेलने गए डॉट बॉल। एक डॉट गेंद अब ये मुकाबले से दूर खती हुई नजर आएगी। सनराइज टीम बैटिंग पर है और सुपर टाइटन ये मैच के करीब और वहां पर दरवाजा खुल जाएगा, मगर एक बेहतरीन गेंद थी, बैकफुट पर कई जगह बनाई, गेंद एक्स्ट्रा कवर निजाम में जाती हुई जब तक को फील किया जाएगा एक रन जरूर मिल जाएगा। मगर प्रमोद सर जी वो एक रन से क्या वो मंजिल नहीं मिलेगी आपको, जो मंजिल तक आपको जाना था ना वहां पर आपने देरी कर दी। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच आणि खूप फार उशीर झालेला आहे, कारण या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत आणि टार्गेट खूप मोठा असताना पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी काय होत आहे, जोरदार अपील झालेली आहे, परंतु अपीलचा कोणताही परिणाम नाही आहे पंचांवरती. मात्र एक धाव या ठिकाणी मिळेल आणि जवळजवळ हा सामना पाहतोय आपण सुपर टायटन्स. आता मात्र सुपर टायटन्स यांची औपचारिकता बाकी असेल सामना जिंकण्याची आणि ती यामागे पूर्ण पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रवीण अतिशय सुरेख दोन षटकं प्रवीण यांनी हाताळलेली आहेत आणि ते निर्णायक षटक आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सीमापार होऊ शकला नाही आहे आणि या ठिकाणी एक धाव आणि एक धावाने षटक समाप्त होते. 5 आणि या ठिकाणी